नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आता वडूज पाटीवरती दिनांक 5 जून 2026 रोजी भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी आहेत, झेंडा पंच भाऊ आहेत, प्रशांत ड्रायव्हर सुद्धा या ठिकाणी आहेत, कार्लोस पालर असतील, भाऊ असतील. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 5 तारखेचं ओपन मैदानचं वडूज पाटीचं. दत्ताशेठ नमस्कार, काय सांगाल का मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे? बर, मैदानी पार्टी होणार, नवीन नियमानुसार होणार. पावत्यांचं कसं असणार आहे? 2 पावत्या असणार, एका मालकाला 2 पावत्या. एका माणसाला 2 पावत्या. आता जे नवीन नियम जाहीर झाले त्याप्रमाणे बक्षीस त्याप्रमाणे सगळं राहणार. बरोबर. काय मैदानामध्ये ओळख वशिला पाहुणा रावळा. मित्रांनो, रितसर पारदर्शक मैदान संघटनेच्या नियमानुसार होणार. काय सांगाल बैलगाडी मालकांना? सगळ्यांनी नोंद करून घ्यावी. 4 तारखेला संध्याकाळी 8:30 काढले जातील. नक्कीच बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, आज दिनांक 31 मे ऑनलाईन नोंद ओपन मैदान वडूज या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे. 4 तारखेला या ठिकाणी रात्री 8:30 वाजता लाईव्ह जाहीर होतील. मैदानात कुठल्या प्रकारे नोंद नसणार आहे, नाही सगळी ऑनलाईन नोंद घेतली जाणार आहे. फक्त बैलगाडी मालकांना विनंती आहे, लवकरात लवकर नोंद करून आयोजकांना सहकार्य करायचे. पल्ला किती असेल आपला? 900 फूट. 900 फूट ओपनचं मैदान आहे, त्यामुळे 900 फूट पल्ला असणार आहे. फाटी आता आपल्याला माहिती वडूज पाटीला मैदान होत असतात. फाटी चांगले पळायला कुठे अडचण नाही फाटीला. आपल्यासोबत या ठिकाणी प्रशांत ड्रायव्हर आहेत, प्रशांत ड्रायव्हर यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल फाटीबद्दल, काय सांगाल? फाटी म्हणजे फाटीला नाव ठेवाय, कुठं बोट लावाय जागाच नाही अशी फाटी आहे. आणि कुठे एकर नाही, काय नाही, एक सारखी इथून तिथून समान पल्ला आहे. आणि बैलांना त्रास नाही, महत्वाचा पुढे अडचण नाही, काय नाही, चांगली फाटी आहे. आता प्रत्येक मैदानात जात असता तुम्ही, गाडी आणत असता. वडूज पाटीवरती बऱ्यापैकी सगळ्या मैदानाला असतं स्वतः. काय सांगाल बैलगाडी मालकांना? नाही इथं काय म्हणजे पळायला अडचण नाही, पुढे भरपूर पटांगण आहे, खाली थांबायला पटांगण आहे, सगळं म्हणजे मोकळं राहणार इथं. नक्कीच. पण आता परसून नवीन नियम आले. खडा नाही महत्वाचा, माती आहे, बैलांना कुठला त्रास होत नाही पायाला किंवा काय नाही. नक्कीच. पण आता नवीन नियम आले, काय सांगाल बैलगाडी मालकांना? नियम कसे वाटतात आता? नवीन नियम म्हणजे एक नंबर झालं. सगळं सर्वसामान्य माणसांना कुठेतरी 4 बट्टू गुलालाची लागायला लागली, नवीन नवीन गाड्या राहायला लागल्या, त्यामुळे नवीन बैलगाडी मालक दिसायला लागला. नक्कीच. मित्रांनो, 2 पावत्यांचा फायदा थोडक्यात प्रशांतनं सांगितलं की 2 पावत्या असले म्हणजे पहिलं काय व्हायचं, पावतीमुळे लय फरक पडायला लागला. म्हणजे आता कोणाची पावतीच घ्यायला जमत नाही ना, जे आधी तिथंच पळायचं. त्यामुळं भरपूर लय फरक, म्हणजे जवळजवळ 95% फरक पडला अद्याप. नक्कीच. आणि मित्रांनो, आपण बघतोय आता समजा 2 पावत्या आहेत, 2 पावत्यातली समजा एक पावती कडन लागली, एक आतनं, त्या एक पावती भले ती रिकामी जाती, पण दुसऱ्या आतल्या पावतीनं ती गाडी पळती. हो, तो फायदा झाला महत्वाचा. आणि दुसरी गोष्ट, पहिलं जे विकत घेत होतो आपण कोणाचं नाव पाळायचं म्हणजे चुकवून ते असलं लय होत होतं, ते सगळं बंद झालं. जनतेनं आपापल्याच नाव पाळायचं, ते मोठा फायदा झाला. त्यामुळं बाकीच्या गाडीवाल्यांना लय मोठं सुख मिळायला लागलं. नक्कीच. सर्वसामान्य बैलगाडी मला कुठेतरी उजेडात यायला लागली. उजेडात भरपूर. आणि आता 2-3 अड्ड्यातच फरक कळाला. नक्कीच. असा विषय. मित्रांनो, आता आपण बघतोय 2-3 संघटनेच्या मिटिंग नंतर पावतीचा नियम झाला, त्यानंतर आपण 2-3 मैदान बघितले असतील. 2 पावतीमुळे काय फायदा होतो किंवा बैलगाडी मालकांना कशा प्रकारे पाळता येते. पहिलं इकडे तिकडे पावती घेत होतो आपण, किंवा इकडे ह्या गटात नाही त्या गटात करायचं, परंतु आता तसं नाही. जिथं निघल तिथंच स्वतःचे नाव पाळायचे. आणि सगळ्यात महत्वाचं, बैलगाडी मालक लक्ष द्या, ऑनलाईन नोंद करत असताना आपलं नाव, आपल्या बैलाचं नाव, आपल्या पहिरेकऱ्याचं नाव आणि पहिरेकऱ्याच्या बैलाचं नाव हे कंपल्सरी पावती पाहिजे. जे दोन्ही आपले पहिरे आहेत, आपल्या बैलाचं पहिरेकऱ्याच्या बैलाचं नाव आवर्जून आपल्याला पावती कंपल्सरी टाकायला लागेल, आणि हे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे, आपण सहकार्य करायचे. नाव टाकताना दोघांची, दोन्ही मालकांची, दोन्ही बैलांची नावं टाकायची. आपल्यासोबत या ठिकाणी प्रसिद्ध झेंडापंच आनंदराव बुवा जगदाळे पेडगावकर आहेत. बुवा, बाकीचं आता माहिती तर सगळी दिलेली आहे, महत्वाची मी पण सांगितली, पण पुन्हा एकदा तुम्ही पावती संदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना? पावत्या आता संघटनेची मागच्या 4 दिवसापूर्वीची मीटिंग झाली, आणि त्या अनुषंगाने पावत्या एका गाडीच्या, म्हणजे 2 बैलांच्या 2च पावत्या. त्या दिवशी पहिलवानांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या बैलाचं मालकाचं नाव, त्याच्या बैलाचं नाव, पैरकऱ्याचं नाव आणि त्याच्या बैलाचं नाव, आणि दुसरी पावती पडताना पैरकऱ्याच्या बैलाचं नाव, त्याच्या मालकाचं नाव, आणि त्याच्या पायऱ्यातल्या दुसऱ्या बैलाचं नाव आणि मालकाचं नाव, असे
चार चार बैलाची नावं म्हणजे मालकांची नावं आणि हे बंदच केलेलं आहे आणि ते चांगला निर्णय आहे. आणि 2 पावत्यामुळं कसं होतंय ज्या त्या नावावर गाड्या पळल्या जातात. नक्कीच. बरं, याचा बेनिफिट काय वाटतोय बुवा तुम्हाला? अंदाज येतो आता झेंडा पंचायत तुम्ही, आता काय अंदाज वाटतोय 2-2 पावत्यामुळे किती फरक पडलाय? बऱ्यापैकी पहिलं काय होतं, पहिले 1 ते 20-25 गटात कोण कुठं पळतोय हेच कळत नव्हतं पूर्वी. बरोबर. आता काय झालंय, म्हणजे पहिली मोठी बैल म्हणा किंवा काही नामांकित खेळाडू आहेत की कोणाच्याही पावत्या घेऊन कुठेही हे करून काही काही वेळेला गाड्या 4 मुरडलेल्या असायच्या आणि मोठी गाडी आली की त्या 4 गाड्या पण माघारी जायच्या. बरोबर. पण त्यांनी कुठेतरी पुढे जाऊन कुणाच्या तरी नावावर पळ पावतीचं घोळ होत होतं. हे ना म्हणायची मी किंवा कमिट्या पावत्या काय टाकल्या जात होत्या, त्या 2-2 पावत्या एका एकाला विकल्या, एक पावती 2-2 जणाला विकली जात होती. आता हा विषयच राहत नाही काय. पण बुवा आता आजचं मैदान झालं, परत परवा सुद्धा मैदान झालं, काय वाटतंय ना फरक पडला का? खाली पावतीसाठी आता मैदान थांबतंय का? 100% फरक पडला. पावतीसाठी मैदान थांबायचा विषयच येत नाही आता काय. कारण स्वतः बैलगाडी मालकाच म्हणजे स्वतःच्या नावावरच गाडी आहे म्हटल्यानंतर ते विषयच येत नाही पावतीसाठी थांबायचं. नक्कीच. मित्रांनो, आता फाटी आपल्याला माहिती आहे 900 फूट पडलाय ओपन मैदान, ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. 4 तारखेला या ठिकाणी संध्याकाळी लाईव्ह लॉट जाहीर होतील. फक्त माझी पुनः जाता विनंती, नोंद करत असताना आपलं नाव, आपल्या बैलाचं नाव, आपल्या पहिरेकराचं नाव, पहिरेकराच्या बैलाचं नाव, ह्या नावानं 2 पावत्या कंपल्सरी, त्याच्यावर पावती टाकू नका. जर चुकून तुमची 2 बैल पळणार असतील वेगवेगळ्या पायऱ्यात तर तुम्हाला 2-2 पावत्याला अलाउड आहे. परंतु एकच गाडी असेल तर 2 पावत्याच्यावर पावती टाकू नका. तसं निदर्शन असाल आपली पावती बाद होईल. आणि दोन्ही नावं टाकणं बंधनकारक आहे. आज सुद्धा अनाऊन्स केलं, दिवसभर मोरे सरकार असतील, मी असेल, किरण असेल, सगळ्यांनी अनाऊन्स केले. त्यामुळे माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करा. आणि जे नियमानुसार आता नवीन नियमावली झाले, बक्षीस रुपरेषेचा बॅनर या ठिकाणी आज संध्याकाळी आपल्याला म्हणजे उद्यापर्यंत ग्रुपवर दिसणारच आहे. जे बक्षीस रुपरेषे आहे ती, बाकी नियम सगळे झाले त्याप्रमाणे या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे. तरी जाता आता माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती, येत्या 5 तारखेला ओपनचं भव्य देव मैदान आहे वडूज फाटीवरती. या मैदानाची वेळेत ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटी यांना सहकार्य करा आणि मोठ्या संख्येने उपस्थित या मैदानात शोभा वाढवा. बक्षीस रुपरेषाची संघटना नियमाप्रमाणे ती या ठिकाणी बॅनर आपल्याला उद्या ग्रुपवरती पडणारच आहे. तरी फक्त ऑनलाईन नोंदीची काळजी घ्या. नोंद करत असताना काळजी घ्या आणि दोन्ही मालकांची आणि दोन्ही बैलांची नावं आवर्जून टाका आणि सहकार्य करा. वेळेत नोंद करा. 4 तारखेला या ठिकाणी आदल्या दिवशी लाईव्ह लॉट जाहीर होतील आणि फाटी आपल्याला बाकी माहिती दिली आहे. तर लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग भले.